तर आता आपण बघणार आहोत की लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे तुम्ही कशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकतात. तर या ठिकाणी मी बास्केटचा वापर केला आहे आणि फोल्ड करून त्या बास्केटमध्ये सगळे टी-शर्ट मी या ठिकाणी ठेवले आहेत. सध्या आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे मी त्या अनुषंगाने मऊसर आणि सुती कपडे आता वापरायला काढले आहेत. जी हिवाळ्याची कपडे होती ती मी आता त्यांना पॅक करून एका बॅगमध्ये ठेवून बेड बॉक्समध्ये ठेवले आहेत आणि जी रोजच्या वापरातली कपडे आहेत ती रोज मी कपाटामध्ये ठेवली आहे, जेणेकरून ते वापरणे आणि ठेवणे माझ्यासाठी इझी होऊ शकेल. अशा प्रकारे तुम्ही बास्केटचा वापर करा कपडे ठेवण्यासाठी. आता हे आहे आमचं मेन वॉर्डरोब. त्या ठिकाणी मी 2 कप्पे त्याला दिले आहेत. ही जी बास्केट तुम्हाला दिसते आहे त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या रोजच्या वापरातील हाफ पॅन्ट ठेवल्या आहेत आणि ह्या बास्केटमध्ये टी-शर्ट ठेवले आहेत, जेणेकरून रोज अंघोळ झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी अगदी इझी होतं आणि वेगवेगळे ठेवल्याने त्याला ॲक्सेस करणं देखील इझी असतं. हा जो ट्रे आहे या ठिकाणी त्याचे हँकी आहेत, नाईट ड्रेस आहेत किंवा बनियन आहेत, अशा प्रकारच्या कपडे मी या ठिकाणी ठेवत असते. हे जे एक्स्ट्रा तुम्हाला पिशवी दिसते आहे त्यामध्ये त्याचे लहान झालेले कपडे मी डिक्लटर करून बाहेर काढले आहेत, जेणेकरून गरजू लोकांना मी ती देऊ शकेन. हा जो तुम्हाला लाल झाकणाचा प्लॅस्टिकचा डबा दिसतो आहे त्या ठिकाणी मी अशी कपडे ठेवली आहेत ती त्याला शाळेसाठी जी ॲक्टिव्हिटीज असतात, जसं पोलीसचा ड्रेस असेल किंवा नवरात्रीचा किंवा कृष्णाचा, हे त्यांना